मराठा समाजाला दिलेल्या एसीबीसी आरक्षणावरून आता राज्य सरकारची कोर्टामध्ये कसोटी लागणार आहे। कारण मराठा समाज मागास असल्याचं राज्य सरकारला आता हायकोर्टात सिद्ध करावं लागणार आहे। 4 ऑक्टोबरला हायकोर्टात एसीबीसी आरक्षणावर पुढची सुनावणी होणार आहे। पुढील सुनावणीत मराठा समाज मागास असल्याच्या मुद्द्यावर सरकारकडून युक्तिवाद केला जाईल। तर आज पार पडलेल्या सुनावणीत ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी युक्तिवाद केला। मराठा समाज मागासवर्गीय नाही, अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं संचेती कोर्टात म्हणाले। तर राज्यात 28% मराठा आहेत, त्यातले 25% गरीब असल्याचा युक्तिवाद राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी केलेला आहे। तर एसीबीसी आरक्षणावर मंत्री भुजबळ काय म्हणतायत बघूया। तुम्ही ईडब्ल्यूएस पण घ्या, मराठा आरक्षण पण घ्या, कुणबी म्हणून पण घ्या, आणि बाकीच्यांनी जायचं कुठे? अनेक मुख्यमंत्री झाले, पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या द्रष्टे होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण। त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे, ते सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना, जे काय अभ्यासू लोक असतात। पोरांचे ॲडमिशन होतात, नोकऱ्या होत्यात, आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा। म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या, आणि मग ते टिकतंय। असं ते टिकतच नाहीये, ते उगा आता होईल तात्पुरतं दिसतंय ते फक्त। म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे, तेच आम्हाला पाहिजे।